मातोश्री 40+ चाविंद्रा या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि चांगले समालोचक। जेव्हा जेव्हा आपण पोगावच्या किडनगरीमध्ये चाविंद्र संघाच्या स्पर्धा पाहिलेत तेव्हा सकाराम पाटील यांचा आवाज जरूर ऐकलाय। ऐकूया आपण पहिल्या सत्रासाठी सकाराम पाटील यांचा आवाज। तर चला मित्रांनो, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पुन्हा या दमन चषकाची पुढील मॅच पाहूया। खारबाव वर्सेस गोवे, दोन्ही संघांसाठी ही महत्त्वाची मॅच राहणार आहे, कारण क्वालिफायसाठी अत्यंत महत्त्वाची मॅच आहे। तर सलामीची जोडी खारबाव संघाकडनं मैदानात आलेला आहे। मनोज म्हात्रे स्ट्राइक आणि नॉन स्ट्रायकर आहेत मनोज डॅनी, आणि गोलंदाज येतोय तो मनोज म्हात्रे। तर करूया सुरुवात पहिल्या चेंडूने। उल्हास पाटील, अतिशय सुरेख चेंडू, कमी गतीचा टाकलेला, सरळ विकेट किपरच्या हातात विसावतोय निर्धावच्या स्वरूपात। तर सुरुवात चांगली झालेली आहे मी तर म्हणेन गोवे संघाची। पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव आणि दुसरा चेंडू मात्र सीमेरेषेकडे जाताना आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि तो ही सक्सेसफुल झालेला आहे। रनआउटचा चान्स गमावलेला मी तर म्हणेन इथे गोवे संघाने। लॉंगॉनवर चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं होतं, पण 2 धावांनी सुरुवात करतोय मनोज। 2 धावांनी धावसंख्या होते ती 2। संध्याकाळच्या सत्रात कमीत कमी 42 धावा गरजेच्या आहेत। सुरेख सुरेख चेंडू, कमी गती दिलेला, पण या दमन दौऱ्यामध्ये आपण एकंदरच बघला असता की जो पॉवर प्लेचं जे षटक आहे त्याच्यामध्ये अतिशय कमी धावा आतापर्यंत संघांना पाहायला मिळालेल्या आहेत। आणि आता भिवंडीमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूपशा धावा पाहायला मिळतात। आणि हा ऑफस्टम्पच्या खूप बाहेरचा चेंडू, पंचांकडनं वाईटचा इशारा होतोय। धावसंख्या वाढून होती ती 3। पुन्हा एकदा मनोज, उल्हास स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा अडवलेला चेंडू, आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणेन, बांधून ठेवलेला आहे इथेशी फलंदाजाला। आणि पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू शिल्लक, काय करतोय पुन्हा एकदा मनोज। शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा, चांगला फटका आहे, चेंडू सीमेरेषेकडे जाताना चांगलं क्षेत्ररक्षण, एकदा धावून पूर्ण आणि 2 धावा सक्सेस झालेल्या आहेत। तर शेवटच्या चेंडूवर मिळत आहेत धावा 2 आणि बिनबाद 5। बिनबाद 5, एकही गडी गमावलेला। आणि मला वाटतं एकंदर 6चे 6 चेंडू आणि वाईट असे धरून संपूर्ण चेंडू मनोज ही खेळलेला आहे। मनोज डॅनीला कोणत्या प्रकारचा चान्स दिला नाही त्याने। तर नॉन स्ट्रायकर मनोज डॅनी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळतोय आणि गोलंदाज आहे तो राजू।
बोल रहा हूँ, मैं बोल रहा था तो फिर चेंज नहीं होगा ना। चला डावखुरा फलंदाज, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मनोज पाटील. ओ चांगला फटका, विजय आहे तिथे. बघूया, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत तो करतोय विकेट किपरच्या हातात तोपर्यंत एक धाव धावून मिळते आणि धावसंख्या वाढून होते ती 6. मनोज मात्रे दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू खेळतील. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, अगदी सरळ असे फटके सचिन तेंडुलकरचे पाहायला मिळतात. असा फटका तोपर्यंत एकच धाव मिळते. धावसंख्या वाढून होती ती ए निघ्या दो त्याला थोडा वरती जे ना 7. विजा दादोला क्या जाते क्या. पुन्हा एकदा मनोज पाटील. ओ सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. खूपच धावा जशा बघितल्या तर कमी वाटत आहेत खारबाव संघाच्या. संध्याकाळच्या सत्रात 35 9 चेंडू आणि फक्त 7 बांधून ठेवलेला आहे ते म्हणेन. चांगला फटका आहे, सरळ रेषेमध्ये खेळलेला आहे. बंडू आहे तिकडे आणि बंडूच्या पहिलेच उचललेला आहे चेंडू आणि तरी पण 2 धावा सक्सेसफुल होतात. त्या बॉलावर जायला अंगाचा त्या वाढत. बंडू वाट बघत होता चेंडूची पण त्याला काय मिळाला नाही चेंडू आणि धावसंख्या होते ती 9. दुसरं षटक चालू आहे. 10 चेंडू 9 धावा. डावखुरा फलंदाजी षटकार चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीत आपल्याला या मैदानावर. फुल टॉस पुन्हा एकदा बंडूकडे. बंडू उचलतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय तोपर्यंत एक धाव मिळते. हा धाव संख्या आहे ती 10. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. काहीतरी करावं लागेल मनोजला. ओ चांगला फटका आहे ते दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. एक सुपर चौकार. तर मित्रांनो 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. बिनबाद आहे, अति उत्कृष्ट काम आहे पण धावा थोड्या कमी वाटत आहेत. 5-6 धावा निघायला पाहिजे होत्या कारण 10च्या सरासरीने जरी चालले तर संध्याकाळच्या सत्रात 40-42 धावा ह्या जिंकण्यासाठी भरपूर होतील या दाभेलच्या क्रिकेट ग्राउंडवर. तर तिसरं षटक कोण घेऊन येते बघूया. दिलीप. मी तर म्हणेन दिलीप आमचा मित्र आहे. दिलीप बँडवाले जसे हल्दी लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये लोकांना नाचवतो तसं इथे फलंदाजाला नाचवतोय का बघूया. काय जादू आहे का त्याच्या हातात. दिलीप व्हॉलीबॉलमध्ये गाडी आहे कोणाची ती काढायला सांगा. व्हॉलीबॉल जिथे खेळतायत ना तिकडे एक गाडी आहे ती काढून घ्या आणि त्या गाडीची काच पण फुटू शकते व्हॉलीबॉल खेळता खेळता. ती गाडी काढून घ्या. व्हॉलीबॉल खेळतात तिकडे कोणाची गाडी आहे तिकडे. व्हॉलीबॉल खेळतात ना तिकडे कोणाची ती गाडी आहे ती काढून घ्या कृपया मित्रांनो. अन्यथा खेळता खेळता त्याची काच फुटू शकते. मनोज पाटील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हलूच टोलावतोय. दिलीप स्वतः बघूया काही नेम पकडत नाही स्टंपवर आणि एक धाव देतोय. धावसंख्या वाढून होते ती 15.
7119 कोणाची गाडी आहे ती काढून घ्या. सामना चालू ठेवा पंचांनी. संध्याकाळची वेळ झालेला आहे, लोक वाट बघतायत आपल्या खेळाचा. अतिशय सुरेख फटका आणि देखणा फटका आहे, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे, काही होणार नाही. फक्त एक धाव सक्सेस होते. तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षण आणि तेवढा देखणा फटका होता मनोज म्हात्रे याचा. एक धाव वाढून होते, धावसंख्या वाढून होते ती 16. कालिका माता खारबावचा संतोष पाटील यांची गाडी आहे, कृपया काढून घ्या संतोष. कॉमेंट्री करता ते बस स्टँड काढली तिथे. 18 तर धावसंख्या वाढून होते ती 18. 3 चेंडू 4 धावा. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ सुरेख गोलंदाजी, ढेंगांच्या मधून पायांच्या मधून टाकलेला चेंडू. सुरेख गोलंदाजी मी म्हणेन तर दिलीप याची. मनोज डॅनीला इथे त्यांनी नाचवलेला आहे म्हणावं लागणार आहे आपल्या बँडच्या तालावर. तुम्ही येताना जरा ना दमनला मित्रांनो बँडची पण सोय असली पाहिजे आपली. मग संध्याकाळी मग चला बीचवर, मग होऊन जाऊ दे धमाका, दमन धमाका. तुम्ही वाजवा, आम्ही नाचताव. घे आता बंडूच्या हातात विसावतो का चेंडू. ओ सुरेख झेल. तर एक फलंदाज सक्सेस झालेला आहे आउट करण्यामध्ये. दिलीप याने पहिली सलामीची जोडी फोडलेली आहे खारबाव संघाची. पण किशोर आलेला आहे, एक थडाकेबाज फलंदाज आहे आणि त्याला करावंच लागणार आहे या करो या मरोच्या मॅच मध्ये. ओ सुरेख चेंडू पायावर आदळतोय आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जातो निर्धाव. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 18. तर 18 चेंडू टाकून झाले आहेत आणि फक्त 18 धावा. आता कमीत कमी मी तर म्हणेन 18 4 18 12 20 आणि 14 32 14 ते 15 धावा या ओव्हरमध्ये निघणं गरजेचं आहे जर सामना तुम्हाला खरोखरच शेवटच्या षटकापर्यंत न्यावा लागणार आहे तर. नाहीतर एक निसटता विजय होईल. खारबाव संघाच्या हातातून. चंदू मनोज. ओ सुरेख फटका पुन्हा बंडू.
ओ त्याच्या हातात विसावतोय चेंडू आणि हा दुसरा गडी गारद होतोय खारबाव संघाचा. संदेश बघूया कर्णधारांनी काय संदेश घेऊन पाठवलेला आहे मैदानामध्ये. शेवटच्या षटकामध्ये मित्रांनो 12-15 धावा येणं गरजेचं आहे, पण पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात मनोजी बाद झाला. तर मात्र खारबाव संघाची तडाखीची जोडी, मधल्या फळीची जोडी किशोर आणि संदेश. पुन्हा एकदा ओ चांगला फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लावून ठेवलेलं आहे. कोणत्याही प्रकारची चौकार षटकार मारण्याची मुभा दिलेली नाही. ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख, कारण हा चौकारच असता पण तेवढं चलाकीने लावलेली ही क्षेत्ररक्षण. आणि 1 धावेची धावसंख्या वाढून होती ती 19. किशोर 4 चेंडू शिल्लक आहेत तुझ्याकडे. ओ उंच फटका, स्वतः गोलंदाज आणि ते मात्र झेल सोडलेला आहे, ड्रॉप झालेला आहे, पडलेला आहे हातातून. मी तर म्हणा फॅबिक्विक लावलेलं नाही हाताला. आमच्या गुरुच्या हातातून अशी झेल सुटतात. फॅबिक्विक लावत जा हाताला. 1 धावनिशी धावसंख्या झाली ती 20. पुढचा चेंडू संदेश आणि उडवलेला आहे चेंडू आणि पुन्हा एकदा बंडू. क्या बात है, 3 झेल पकडलेला आहेत बंडूने. आज संध्याकाळी बंडूला 3ची व्यवस्था करा. त्यांचा कॅप्टन असेल त्यांनी करायची आहे. बंडू तुम्ही जर 1 कॅच अद्याप घेतली तर राम पाटील नगरसेवक यांच्याकडनं 1000 रुपये मिळतील तुम्हाला. बाबा बाबा. आणि विजयनी जर, माझ्या मित्र विजयनी जर कॅच घेतली तर 100 रुपयाचं मी तुला पारितोषिक देणार आहे मित्रा. बँक बॅलन्स कमी आहे. 2000 बंडूला बघा, बक्षिसात वाढ झालेला आहे. बंडू यांनी जर झेल पकडला तर राम पाटील नगरसेवक यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. बाबा बाबा, 1 झेल साठी 2000. काय पण कर, चौपाटी उड्या मार, मैदानात उडी जंप मार, पण घेऊनच टाक आता. 9088 ही गाडी कोणाची आहे? आर्टिगा. काढून घ्या नाही तर काच फुटेल तिची. 2140 कोणाची आहे ती पण काढून घ्या. ओ आणि अतिशय खराब रनिंग बिटवीन द विकेट. मी तर म्हणेन किशोर पाटील हे रनआउट झालेला आहेत. बघा, चान्स फक्त आता कोणाला राहिलेला आहे तर 2 खेळाडूंना राहिलेला आहे. विजयला 100 रुपये आणि बंडूला 2000 रुपये 1 कॅच साठी. 2 दिवसाची सोय होईल. हे गाड्या कोणच्या आहेत काढता का दा? कमी जाव, ढकलीत काढायला. शेवटचा चेंडू खेळतायत जीतू पाटील. बघूया. ओ हो, आणि 100 कमवलेला आहेत. शाबाश शाबाश विजय मित्रा. तुझ्यापेक्षा जर बंडूनी घेतला असतं सगळ्यांची सोय झाली असती, पण 100 ते 100 तुझी पण सोय झालीच ना. हा घेऊन रिले कॅच करायची होती ना यार. काय रिले कॅच करायला पाहिजे होती.
तर धन्यवाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4-20. आणि मी पुन्हा एकदा आता जात आहे चौपाटीवर फिरायला. तोपर्यंत मी काळूराम केणी यांच्याकडे माईक देतो, त्यांनी सांभाळायचं आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सकारामजी पाटील, चांगलं सहकार्य. विजय आणि निकेश ही सलामी जोडी. विजय पाटील चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि निकेश नक्कीच काल षटकारांची हॅट्रिक देखील विजय पाटील. 20 धावा झालेत. 21 ची गरज आहे. बघूया या सामन्यातून काय चमत्कारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का. संजय पाटील गोवे जॉनमन गोवे संघाचे एक सिनियर खेळाडू सध्या प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी गोवे संघाला शुभेच्छा दिलेत. बंडू पाटील यांचे मोठे बंधू संजयजी पाटील
आपला दमान दाबरा 20-25 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघूया पहिल्या चेंडूवर 2. बघूया एक सिंगल धाव शॉट टर्नमॅन रिझन मधून धावसंख्या 3. प्रदीप जोशी यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव आहेत आणि दमान दौऱ्यासाठी ज्यांची अपार मेहनत संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब असतील, अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब, त्यानंतर संजयभाई म्हात्रे, मंगेशजी भोईर आणि ऑल कमिटी यांची सर्वांची अपार मेहनत दमान दौरा 20-25 साठी आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी, सल्लागार, उपाध्यक्ष, सदस्य यांच्या प्रयत्नाने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सर्व संघ आणि सर्व संघांचे संघनायक, खेळाडू सर्वांचे विशेष आभार. इथे निकेश पाटील पायचीची अपील, फलंदाज निकेश पाटील गॉन. नवीन फलंदाज राजेंद्र पाटील, गोलंदाज मनोज रेणी. 21 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये आलेत 5. बघूया मनोज डॅनी आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. इथे चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, डॉट बॉल. की अजित गोराटकर, त्यानंतर महेश भाऊ असतील, महेंद्र पाटील आणि राजू चव्हाण हे सर्व अगदी आपण पाहिले तर खारबाव संघाचे खास सपोर्टर. चांगला चेंडू, तितका चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू मिड ऑफ वर किशोर पाटीलनं स्टॉप केलाय. एक सिंगलना पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1-6. आजच्या दिवसातून आपण 9वा सामना इथे पाहतोय. 4:40 झालेली आहेत आणि आजचा पहिला चेंडू आपण 9:53 या दुसऱ्या दिवसाला सुरुवात केली होती. आज सर्व संघांचं चांगलं सहकार्य राहिलेलं आहे आणि आपल्या संपूर्ण
भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या वतीनं सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. 9 सामने आज कव्हर झालेले आहेत. गोलंदाज किशोर पाटील, नक्कीच डॅनी, मनोज म्हात्रे, बाळा, त्यानंतर बजरंग, किशोर, प्रदीपजी जोशी आणि इतर आमचे सर्व सहकारी संदेश पाटील असतील. कामगिरीवर थोडेसे नाराज जरूर असतील, कारण की या संघाच्या नावाचा दबदबा आपण या संघटनेमध्ये पाहिलेला आहे. मात्र संघ कुठेतरी दमन चषकामध्ये नावाला साजेशी कामगिरी मात्र आज करता आली नव्हती. पहिला सामना जरूर जिंकला, दुसऱ्या सामन्यातून फक्त 20 बनवल्यात. इथे फटका तर उडवलाय, बघूया. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू सेफ लँड होतोय, चांगली फिल्डिंग, धावा मिळतील 2. 2 धावींनी संघाची टोटल 8. राजेंद्र पाटील आणि विजय पाटील आपण सामना संपल्यानंतर कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. काल आपण जे 3 षटकार मारलेत त्याबद्दल तुम्हाला भगवानजी भोईर आणि नाना गुंडली यांच्यावरून जो टी शर्ट आहे तो इथे देण्यात येईल. आपण यायचं आहे. चेंडूला अगदी हलक्या हातानं प्लेक केलाय. चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेटला. बजरंग चेंडूला उचलत आहेत, धावा मिळतील 2. चांगला क्रिकेट, अगदी सेन्सिबल क्रिकेट, डोक्याचा वापर करून इथे सिंगल डबल न राजू धावा बनवताना 2 धावींनी संघाची टोटल पोचली 10 वर. आता शिल्लक आहेत 11, बनलेत 10. चेंडू टाकून झालेत फक्त 8. बघूया किशोर पाटील ओव्हर नंबर 2 साठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे चेंडूला उडवलाय, पॉइंटला बॉल आहेत, चांगली फिल्डिंग. एका टप्प्याने चेंडूला उचललाय, चांगली फिल्डिंग केली, फक्त 1 सिंगल. नक्कीच डॉक्टर मनीष शिवारी आणि मला वाटतं या सामन्यातून उमेश कारभारी देखील अनुपस्थित आहेत. संघातील 2 मुख्य खेळाडू आणि एक मनोज तरे या संघाचे माजी संघनायक राहिलेत. चांगली गोलंदाजी देखील त्यांनी कित्येक स्पर्धेतून केलेली आहे. हा चेंडू ऑन साइडला, विजय पाटीलचा क्लास. चेंडू एका टप्प्याने सीमापार, येतोय चौकार. गुड शॉट. क्षेत्ररक्षक खूप पुढे होते, नक्की थोडेसे जर डीप मध्ये राहिले असते तर हा झेल कदाचित घेता आला असता. 4 धावींनी संघाची टोटल 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. फक्त 6 धावा विजयापासून दूर. 14 चेंडूमध्ये 6. आज गोवे संघाने देखील उल्लेखनीय कामगिरी या दाबेल मैदानातून केलेली आहे. नक्कीच नवीन फलंदाज दिलीप पाटील, बंडू पाटील थांबून राहिलेत. चांगला निर्णय घेतलाय बंडू पाटीलनं, आपल्या सिनियर सहकार्याने संधी दिलेली आहे. आज संजय पाटील असते कदाचित त्यांना देखील संधी मिळाली असती. दिलीप पाटील, उल्हास आहेत, चंदू आहेत, राजेंद्र पाटील, तानाजी पाटील, दिलीप पाटील, शैलेश सर, अशी कित्येक जुनी नावं या संघातून आपण खेळताना पाहतोय. फक्त 6 धावा, 13 चेंडू. बघूया किशोर पाटील,
दिलीप पाटील यांनी चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया समोर क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. 2 ओव्हर 2 बाद 16. 5 ची गरज. 12 चेंडू मध्ये 5. जोशी साहेब या आपण. 12 मध्ये 5 आहेत. गोलंदाजी करा जोशी साहेब. गोलंदाज जितू आलेत. बघूया 12 मध्ये 5. जितूचा पहिला चेंडू पूलच्या अंदाजानं खेळलेत. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. बाला उपस्थित. दुसरीची कॉलिंग. दुसरी पूर्ण. तिसरी नक्कीच. दिलीप पाटील खूप पुढे गेलेत. धावा फक्त 2 मिळतील. 2 धावेने संघाची टोटल 18. 11 मध्ये 3. जितू एक चांगले खेळाडू आहेत. बघूया चांगला बाउन्स देण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा पायामध्ये टाकलेला चेंडू. फ्लिकच्या अंदाजानं चेंडूला ढकललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त एक सिंगल. धावसंख्या 19. इथे हा अतिशय चांगला फटका. क्लास चेंडू सीमापार आणि हा विजयी चौकार राजू यांच्या बॅट मधून. अभिनंदन. जनमन गोवे. अडलक टॉपलक श्री कालिका माता खारबाव. मनोज जोशी यांच्याकडून जनमन गोवे संघाला रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात है. विजय पाटील या आपण. सोमनाथ चौधरी. सोमनाथ चौधरी आपण या पुढे. आपण पुढे या. रवींद्र पाटील आपण देखील या. विजय पाटील यांना आपले शुभ असं टी शर्ट द्यायचं आहे. कॅमेरामॅन आपण थांबा जरा.